मराठा आरक्षण आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची बैठक बोलावली होती। जालना येथील बैठकीला हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। मनोज जरांगे यांच्याशी याच वेळी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। जरांगे काय म्हणालेत आपण पाहूया। मोठा प्रतिसाद आहे त्यांना भेटायला अनेक हजारो लोक येत आहेत। आपल्या सोबत मनोज जरांगे पाटील आहेत। पाटील साहेब, कोणते दोन पर्याय आपण दिले का? समाजाचं म्हणणं फक्त जाणून घेतलं। मी राजकारण करणार नाहीये, राजकारण माझं मत नाही, राजकारण माझा मार्ग पण नाही, पण तो समाजाचं आता विचारलंय काय करायचं, तर ते म्हणले आता उभाच राहायचं आहे। तर कोणचा पक्ष आपल्याला मान्य नाही, कोणचाच, म्हणजे आपल्याला कोणाचा सपोर्ट बी नाही। आपण भाजप पाडावं का महाविकास आणावी किंवा महाविकास आघाडी आणावी, भाजप पाडावं किंवा भाजप आणावून महाविकास पाडावी, हा दोष आपल्यात नाही। त्यापेक्षा गोरगरिबांचे, सगळ्या जाती धर्मांचे लोक एकत्र आणून न्याय द्यायचा। सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आणून न्याय द्यायचा। अपक्ष उभा, पण मी त्यांना सांगितलं की मी राजकारणात येणार नाही, मी उभा पण राहणार नाही, येणार पण नाही। आता गावाकडे जाऊन त्यांना सगळ्या मराठ्यांचे मतं घ्यायला लावलेत, सगळ्या पक्षाच्या पण, कष्टकरी शेतकऱ्यांच्या, मराठ्यांच्या पण। त्या मतावर 30 तारखेला निर्णय मी मीडियाच्या माध्यमातून देईन असं त्यांना सांगितलं। आता तोपर्यंत त्यांचा निरोप येईल प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक गावागावातून। म्हणजे आता जर नाही का समाजाने असं ठरवलंच की आता नाही का उमेदवार द्यायचेच आहे, अपक्ष उमेदवार द्यायचेच आहेत, तर जे ठरलेले उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी तुम्ही स्वतः रिंगणात उतरणार का? नाही, आता ते 30ला बघू। अंतरवली सराटीमध्ये जरांगे बोलतायत, आपण पुन्हा एकदा पाहूयात। जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। याशी बुळबुळे मराठ्याचं पोरायचे, सगळं दिलं सोडून आणि त्या मंडपावरच बसला। जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये आज जरांगे पाटील यांनी महाबैठकीचं आयोजन केलेलं होतं। राज्यभरातून समन्वयक या ठिकाणी पोहोचलेले होते। जरांगे पाटील यांची ही बैठक आता संपलेली आहे आणि या बैठकीनंतर जरांगे पाटील हे भाषण करतायत, मराठा समाजाला संबोधित करतायत अंतरवली सराटीमधून। मराठा आरक्षणासंदर्भात पुढची भूमिका काय असेल या संदर्भात मनोज जरांगे पाटील हे सर्वांना संबोधित करतायत।